नमस्कार मित्रांनो. भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण चालू आहे आणि आजची नाहीये, गेली 4 महिने चालू आहे. आणि निफ्टी, बँक निफ्टी हे इंडेक्स तर 12-13% खाली आले, पण मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये जी घसरण चालू आहे ना ती खूप वेदनादायक आहे मित्रांनो. प्रत्येकाचे पोर्टफोलिओ 30-40% खाली आले. मग अशा बाजारात करायचं तरी काय? कारण ट्रेडिंगमध्ये पण पैसा भेटत नाही, इक्विटीमध्ये पण नाही. मग पैसा नेमका मिळवायचा कसा आणि मग त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार, मी सतीश परब. मित्रांनो, एक सांगतो डिस्क्लेमर की मी इथे कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन करत नाही किंवा कुठलीही शिफारस करत नाही. पूर्णतः व्हिडिओ हा स्टडी पर्पज आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की जे आमचे विद्यार्थी आहेत किंवा जे लोक आम्हाला टेलिग्रामला फॉलो करतात, युट्यूबला फॉलो करतात, ह्या सर्वांचे रोज मेसेज येतात की सर अशी एखादी स्ट्रॅटेजी तयार करूया की जी ह्या मार्केटला सुद्धा सूट होईल. कारण काय होतं, बुल मार्केटच्या स्ट्रॅटेजी ह्या बेअर मार्केटला सूट होत नाही. आमच्या विद्यार्थ्यांकडे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचे प्रॉफिट तुम्हाला रोज टेलिग्रामवर दिसतील. मग असंख्य लोकांचा प्रश्न येतो की नेमकं हे करतात तरी काय, असं कुठली स्ट्रॅटेजी वापरतात, असं कुठले इंडिकेटर वापरतात किंवा कुठले पॅटर्न्स हे फॉलो करतात की ज्यांनी या बेरिश मार्केटमध्ये सुद्धा यांच्यावर फरक पडत नाही. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व संपूर्ण स्ट्रॅटेजी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. असं कुठले इंडिकेटर आहेत जे तुम्हाला ह्या मार्केटमध्ये सुद्धा सांगेल की हा स्टॉक जो आहे तो घेणं फायदेशीर आहे, कारण त्यात स्ट्रेंथ आहे. मग ही स्ट्रेंथ कशी ओळखायची, कुठलं इंडिकेटर आहे की जे तुम्हाला मदत करेल, हेही आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, सर्वांना मी एकच सांगेन की पॅनिक होण्याची काही गरज नाहीये, कारण मार्केट जस्ट 12 ते 13% खाली आलंय. आणि कोरोना बघितला असेल, 2008 बघितला असेल, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की हा जो फेज असतो ना तो टेम्पररी असतो. पण अशा फेजमध्ये नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून ह्या फेजमध्ये आपण रोजचं थोडं का आहे ना पण चांगल्या पद्धतीत पैसे मिळवू शकू. प्लस असे कुठले स्टॉक्स आहेत की या बेअर मार्केटमध्ये ते कमी दरात आपल्याला आता उपलब्ध आहेत आणि जे आता जर आपण घेऊन ठेवले थोडे थोडे तर पुढे त्यातून एक चांगला फायदा मिळू शकेल. सो मित्रांनो, आपण सुरुवात इथून करूया. चार्टवर तुम्हाला मी येऊन जातोय. सो इथे जर तुम्ही बघितलात ना 27 सप्टेंबर पासून म्हणजे मार्केट अशा परिस्थितीत होतं की 26,300 पर्यंत आपण पोहोचलोय. एक बुल रॅली होती आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघताय नोव्हेंबर पर्यंत एक कंटिन्यूस घसरत होतो. परत थोडंसं वर गेल्यासारखं वाटलं, पुन्हा खाली आला आणि आता काल जे क्लोज झालंय ते 22,800च्या आसपास. आणि 22,800चा जर हा सपोर्ट जर तुटला ना मित्रांनो तर आपण थेट अजून 21,800 पर्यंत येण्याची शक्यता अधिक वाटते मला. मग अशा बाजारात काय करायचं? सर्वात महत्वाचं, जोपर्यंत मार्केट स्थिर स्थावर होत नाही, मार्केट अप ट्रेंडला येत नाही. आता अप ट्रेंडला कधी येईल, काय येईल ते पण आपण समजून घेऊ की असे कुठले चिन्ह आहेत, असा कुठला पॅटर्न आहे ते पाहून आपल्याला समजेल की मार्केट आपलं अप ट्रेंडला जात आहे. सो तेही बघू. पण जोपर्यंत ते स्थिर स्थावर होत नाही ना तोपर्यंत कुठलाही सीचा ट्रेड, लॉंगचा ट्रेड ओव्हरनाईट कॅरी नको करू. जे काय काम करायचं आहे ना तुम्हाला, तुम्ही जर ट्रेडर असाल तर इंट्राडेमध्ये काम करा. सकाळी ते पण 10:30 नंतर तुम्ही मार्केट बघा, 10:30 नंतर एखादी पोझिशन घ्या आणि इंट्राडेमध्ये जो काय प्रॉफिट लॉस होईल ना तो त्याच दिवशी होईल. कारण आता मार्केट एवढं ओव्हरसोल्ड झालंय ना मित्रांनो, तुम्ही जर पीचा बायस घेऊन चाललात, छोटीशी एखादी चांगली खबर येईल, गुड न्यूज येईल आणि मार्केट झपकन रिॲक्ट करेल 200-300 पॉईंट, तुमचे तिथे पैसे जातील. आणि त्यामुळे मार्केट ओव्हरसोल्ड आहे, भले ते बेरिश असलं तरी सुद्धा, पण कुठलाही एक गोष्ट ट्रिगर मार्केटला झपकन वरती घेऊन जाईल. सो त्यामुळे ओव्हरनाईट पी कॅरी करू नका, सी तर बिलकुल करू नका, कारण मार्केटचं ओव्हरऑल सेंटिमेंटच बेरिश आहे. सो सर्वात महत्वाचं, आपल्याला कुठलाही ट्रेड ओव्हरनाईट कॅरी करायचा नाहीये. हा झाला नंबर 1. नंबर 2, जर तुम्हाला वाटतं की ट्रेड कॅरी करायचंच असेल तर पहा की त्याच्या स्ट्रेंथ काय आहे. आता स्ट्रेंथ चेक करायला मी एक इंडिकेटर सांगणार आहे थोड्या वेळी, पण त्याच्या अगोदर सांगतो, जर तुम्हाला वाटतंच आहे की नाही मला नेलंच पाहिजे, ओव्हरनाईट कॅरीच केला पाहिजे तर ऍटलिस्ट त्याला हेज करा. ऍटलिस्ट त्याला निफ्टीचा पीई घेऊन हेज करा की जे तुमचा लॉस मिनिमाइज करेल. नंबर 2, जर तुम्ही पोर्टफोलिओसाठी स्टॉक करत बघताय तर पहिली गोष्ट, आता आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल, ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट करायचे असतील किंवा पोर्टफोलिओसाठी, तर लीडरला फॉलो करा. लीडर म्हणजे जे निफ्टी 50चे जे टॉप चांगले स्टॉक जे आहेत, ज्याला आपण निफ्टी 50चे स्टॉक बोलतो, त्या लीडरवरती ट्रेड करा किंवा त्याच्यावरती तुम्ही बिट करा.
कारण नेहमी म्हटलं जातं राईड विथ विनर. ओके, सो जे लीडर आहेत, जे टॉपच्या कंपन्या आहेत, मग ते बँकिंग असतील, मेटलच्या असतील किंवा कुठल्याही, त्या कंपन्यांवरती फोकस केला तर बरं पडेल. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्यावरती जरा सुद्धा बीट करणं मला तरी खूप जोखमीचं वाटतं. कारण हे जे लीडर जे स्टॉक आहेत ते 1, 2, 3% पडतील, 1, 1.5, 2%च्या आसपास. पण मिड कॅप स्मॉल कॅप पडायला लागणार तर 5, 5, 4, 7, 7, 10% पडतात आणि ते खूप पॅनिक असेल आपल्यासाठी. सो सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला ट्रेड करायचं असेल इंट्राडे मध्ये भलेही किंवा ओव्हरनाईट, तर आपल्याला लीडर शोधायचे. ओके, निफ्टीचे जे टॉप 50 स्टॉक आहेत ते बघायला हवे. ओके, हा झाला एक भाग. पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला वाटतं की अरे पीएफसी आता एवढा वरती होता, आता 30-40% आहे, चांगली कंपनी आहे, गव्हर्नमेंटची आहे, आपण ते करूया. तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट बघायची. आता ही गोष्ट जे मी तुम्हाला इंडिकेटर दाखवतो ना, ते तुम्हाला पोर्टफोलिओसाठी स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी पण असेल आणि इंट्राडेमध्ये किंवा स्विंगसाठी जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर त्याहीसाठी असेल. तर इथे आपण ना मित्रांनो एडीएक्स नावाचा जो हे इंडिकेटर आहे ना, हा बघा. काय करायचं, सिंपल इथे जायचं आहे, इथे एडीएक्स म्हणून टाका. ओके, एव्हरेज डायरेक्टली इंडेक्स आहे तो घ्या आणि सिंपली काय करा, डे टाइम फ्रेमवरती इथे तुम्ही लाईन मारून ठेवा. आता मी एखादा स्टॉक दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बजाज, कोटक आणि चोलामंडलम मी इथे मार्किंग केली. ओके, आपण बजाज बघूया. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल डे टाइम फ्रेम मध्ये की जर एडीएक्स हा 22च्या किंवा 20च्या वरती असेल, मी मोस्टली 23 घेतो, 23च्या वरती असली की हवं तर तुम्ही एक लाईन मारून ठेवा तरी चालेल. ही बघा, एडीएक्स मध्ये एक मिनिट, इथे आपण काय करूया, एक लाईन मारून ठेवूया, हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आणि 23ला किंवा 20ला केलं तरी सुद्धा चालेल. मी थोडासा एक्स्ट्रा घेतो म्हणून मी 21 करतो. ओके, इथे अशी लाईन मारून ठेवा. मी काय करतोय मित्रांनो, जोपर्यंत एखादा स्टॉक, कारण एडीएक्स लक्षात घ्या, बाय आणि सेलसाठी हे नाहीये, इंडिकेटर नाही. हे इंडिकेटर फक्त स्ट्रेंथ दाखवण्यासाठी. तुमच्या इथे लक्षात येईल, आता मी इथे बजाज फायनान्सचा स्टॉक ओपन केलाय. बघा, ज्या वेळेस हा 20च्या वरती असतो, 21च्या वरती असतो, तुम्हाला बघा रॅली अप ट्रेंड दिसेल. ज्या वेळेस तो 20-21च्या वरती असतो, तुम्हाला रॅली छान भेटेल. पण जेव्हा जेव्हा हा 20च्या खाली येतोय, तेव्हा त्या स्टॉकमध्ये काम करण्यासारखं नाहीये. सो जर तुमचे पोर्टफोलिओचे स्टॉक असतील तर चेक करा की ते एडीएक्स त्याचा कुठे. ओके, आणि जर तुम्हाला नव्याने टप्प्याटप्प्याने थोडंसं एसआयपी करायची आहे, थोड्या किस्टमध्ये तो घ्यायचा असेल, कुठले चांगले स्टॉक जे तुम्हाला वाटतात, तर सर्वात महत्वाचं तुम्हाला हे बघायचं असेल की तो एडीएक्स जो आहे ना, तो 20च्या वरती असला पाहिजे. ओके, सो पुन्हा सांगतो, मी इथे डे टाइम फ्रेम वापरली कारण आताच्या घडीला निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही काम कराल ना, तर ते पटकन रिॲक्ट होतात. कुठली ग्लोबल न्यूज आली ओव्हरनाईट, चांगली आली वाईट आली, तर ते खूप मोठ्या प्रमाणात रिॲक्ट करतात. स्टॉकचं तसं नाही. स्टॉक जो असतो ना, तो त्याच्या स्ट्रेंथ प्रमाणे काम करतो. म्हणजे त्याचं हे काय, फायनान्शियल हेल्थ काय आहे, किंवा त्याच्याकडे कुठल्या ऑर्डर आल्या आहेत का, अशा काही गोष्टी असल्या तरच तो रिॲक्ट करतो. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, आजच्या डेटमध्ये जे बेरिश मार्केट आहे, इथे चांगले जे कंपनी आहेत, ज्यांचं फायनान्शियल चांगलं आहे, ज्यांचं इयर टू इयर परफॉर्मन्स चांगला आहे, असे स्टॉक आपल्याला लिहून काढायचे. आणि त्याचे आपल्याला हे बघायचे की त्याचा जो एडीएक्स आहे हा 20च्या वरती आहे काय. मी इथे 21 वापरलं, तुम्ही 20-21 काही वापरू शकता. त्याच्यावरती आहे काय. जर त्याच्यावरती असेल तर तुम्ही पोर्टफोलिओसाठी थोडे त्याच्यामध्ये ऍड करू शकाल. पुन्हा सांगतो, हे जे करेक्शन आहे हे टाइम वाईज करेक्शन आहे. सप्टेंबर टू आता मला वाटतं आता 5-6 महिने होत आले, अजून काही दिवस चालेल. पण एक सांगतो मित्रांनो, इंडियाची जर ग्रोथ स्टोरी बघितला तर तुम्हाला हे मार्केट पुढच्या 6 महिन्याने वर्षाने कुठे असेल हे तुम्ही कल्पनाही केली नसेल. आणि म्हणून सांगतो की हे कोरोनामध्ये पण असंच होतं. निफ्टी तर 7,500 रुपये गेलेला. विचार करा ना, 4 वर्षात 7,500 निफ्टी आज 24-25 हजारवर आला. सो ही संधी असते. आणि जे मोठे पैसे बनवतात ना पोर्टफोलिओमध्ये, ते अशा संधीची वाट बघत असतात. जेव्हा मस्त मार्केट करेक्ट होतं, चांगले सगळे स्टॉक जे असते त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं, त्यावेळी चांगले स्टॉक्स हे हिरले जातात आणि ते पोर्टफोलिओमध्ये थोडे ऍड केले जातात.
सो इथे तुमच्या लक्षात येईल जिथे जिथे तुम्हाला वाटेल, बघा आता आपण वेगवेगळे मी काही 4-5 स्टॉक दाखवतो, पुन्हा सांगतोय रिकमेंडेशन नाहीये किंवा कुठली शिफारस नाही, फक्त मी तुम्हाला एक स्टडी पर्पजसाठी दाखवतो. आता चोलामंडलमचं इथे हे बघा एडीएक्स, इथे तुम्हाला एडीएक्सच्या बाजूला इथे तुम्हाला एडीएक्सची संख्या पण दिसेल. तुम्ही बघा आजच्या डेटला एडीएक्स याचा 12 आहे. मला सांगा चोलामंडलम आता घेण्यासारखं आहे का एडीएक्स लेवल पाहता? माझं उत्तर असेल नाहीये. ओके, त्याच्यात इन्फोसिस बघूया. इन्फोसिसचा एडीएक्स काय सांगतोय बघा, इन्फोसिसचा एडीएक्स 17 सांगतोय. कोटक बँकेचा काय सांगतोय बघा, कोटक बँकेचा एडीएक्स हा 26 सांगतोय, म्हणजे मला ऍड करण्याचा ह्याचा आहे तो. ओके, भारती एअरटेल बघा 15 आहे. लक्षात येते तुमच्या? जोपर्यंत तो 20च्या वरती जात नाही तोपर्यंत मी त्याच्या जाणार नाही. स्टेट बँक बघा 27 आहे एडीएक्स. ओके, दिसतोय तुम्हाला? सो जिथे जिथे तुम्हाला एडीएक्स म्हणजे आजच्या डेटमध्ये जर आपल्याला थोडं एसआयपी करून किंवा थोड्या किस्टमध्ये जर आपल्याला काही चांगले स्टॉक दिसत आहेत की कमी दरात आहेत ते जर घ्यायचं असेल तर आपल्याला पहिला एडीएक्स पाहावं लागेल. एडीएक्स कमीत 20च्या वरती असला पाहिजे तर तो घेणं फायदेशीर असेल. ओके, पुन्हा सांगतो हा जो इंडेक्स आहे ना कुठेही इथे हे नसतं की बाय अँड सेलसाठी रिकमेंडेशन, हा फक्त स्ट्रेंथ दाखवतो. ऍक्च्युअल कोर स्ट्रेंथ त्याची किती आहे ते तो दर्शवतोय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तो 20च्या खाली असतो तेव्हा तिथे जरा सुद्धा हात घातला नाही पाहिजे. जर तो 20च्या वरती असेल तर, आणि हे तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघू शकता, काय म्हणताय इंडेक्स वाईज पण तुम्ही बघू शकता. ओके, पण मोस्टली स्टॉकसाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो. पुन्हा सांगतो मित्रांनो, करेक्शन हे टेम्पररी आहे. सो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कधीपासून करेक्शन सुरू झालं, आपल्याकडे करेक्शन कधीपासून सुरू झालं तर हे बघा इथे ही तारीख बघा, सप्टेंबर 27 पासून आपल्याकडे मार्केटमध्ये घसरण सुरू झाली. आणि त्याच वेळी अजून एक चार्ट आहे, हा इंडेक्स आपला जो रुपया आहे त्याच्याबद्दल दाखवणार आहे. इथे जर तुम्ही बघाल ना मित्रांनो 20 ते 27 तारीख बघा, सेम तारीख आपलं मार्केट खाली घसरायला लागलं आणि इथे डॉलर फटफट वर जायला लागला. म्हणजे आपल्या रुपयाचं जसं अवमूल्यन सुरू झालं तसं आपलं मार्केट पडायला लागलं आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर होते त्यांनी आपल्या मार्केटमधनं काढता पाय घेतला. दिसतंय तुम्हाला? साधारण डॉलर वरती जातोय आणि इंडियन मार्केट खाली येते. तारीख सेम तारीख आहे. ह्याची खूप काही कारणं आहेत की बाबा रुपयाचं अवमूल्यन होतंय, आपले जे कंपन्या आहेत स्टॉक मार्केटमधल्या त्यांचे क्विथी रिझल्ट जे आहेत, जे क्वार्टरली रिझल्ट आहेत ते तेवढ्या एक्सपेक्टेशनच्या खरे उतरले नाहीत, त्यांची कामगिरी थोडीशी सुमार झाली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन ते अमेरिकेचं टेरिफचं चालू झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणतात ना नावडतीचं मीठ पण अळणी. आता असं झालंय की मार्केट घसरताना कुठली एखादी गोष्ट येते आणि ती फटकन मार्केटवर इम्पॅक्ट करते. आणि अशा बाजारात आपल्याला खूप सांभाळून काम केलं पाहिजे मित्रांनो. सर्वात महत्वाचं निफ्टीमध्ये जर मी बोललो ना तर निफ्टीमध्ये जोपर्यंत निफ्टी 23,331च्या वरती जात नाही ना तोपर्यंत मी मार्केटकडे बेरीज दृष्टिकोनातूनच बघेल. आणि त्यामुळे जोपर्यंत निफ्टी 23,300 पर्यंत जात नाहीये, क्रॉस करत नाही, तोपर्यंत मी सेल ऑन राईज म्हणजे जेव्हा जेव्हा वरती भेटेल तेव्हा तेव्हा विकण्याचं मी काम करेन, निफ्टीमध्ये लॉंग शॉर्ट करेन. ओके, सो खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, घाबरून जाण्यासारखं नाहीये. इंट्राडेमध्ये खूप छान पैसा भेटतो. तुम्ही जर कालचं हालीचं मार्केट बघितलं तर तुम्ही बघा सर्वीकडच्या तुम्हाला पोझिशन भेटतात, संधी भेटतात. अपची पण संधी भेटते, डाऊनची पण संधी भेटते. फक्त आपल्याकडे एक चांगला सेटअप असायला हवा. सो इंट्राडेसाठी सुद्धा मी तुम्हाला एक चांगला सेटअप सांगू शकेन. इंट्राडेमध्ये मी जे काम करतो ना मित्रांनो, मी काम करताना फक्त 5 मिनिटाची टाइम फ्रेम करतो, कारण मार्केटचा आता जरा सुद्धा भरोसा नाही, कधी झपकन खाली घसरेल माहित नाही. आणि इथे मी फक्त एकच इंडिकेटर लावतोय मित्रांनो, दुसरं इंडिकेटरच लावत नाही. हे एडीएक्स विडेक्स मी तिथे जरा सुद्धा वापरत नाही. मी इथे फक्त 50 MA वापरतो. तुम्हाला दाखवतो इथे फक्त 50 MA वापरतोय. हे बघा ही रेड लाईन आहे 50 MA ची. इथे जर तुम्हाला दिसेल, एक मिनिट, मी फक्त निफ्टी दाखवतो तुम्हाला. ओके, सो जोपर्यंत हे 50च्या खाली आहे तोपर्यंत माझा जो बाईस आहे ना
तो फक्त आणि फक्त पीईचाच असतो. आणि जशी वरती गेली तर मी कमी क्वांटिटीने फक्त सीई मध्ये जाईल. म्हणजे जर मला ट्रेडिंग करायची असेल तर मी एक लॉट घेऊन सीईचं काम करेन, ते पण काटेकोरप्रमाणे बघेन की बाबा हे होऊ द्या. पण जसा 50 MA त्यांनी ब्रेक केला तसा मी फक्त आणि फक्त, ते पण हे मार्केट असं ना, एकतर सांगतो ना की पी पण पूर्ण प्रॉपर चालेल की नाही याची खात्री नाही, कारण मार्केट ओव्हरसोल्ड आहे. सीचं असं आहे की ओव्हरसोल्ड मार्केटमध्ये कधी मार्केट वर जायला माहित नाही. मग अशा वेळेस पुन्हा सांगेन, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल निफ्टी बँक निफ्टी किंवा स्टॉकमध्ये, स्पेशली निफ्टी बँक निफ्टीमध्ये, मित्रांनो एक लॉटच्या वरती जरा सुद्धा वापर करू नका. त्याचं कारण असं ना, एक लॉट खूप पैसा देईल. आणि सध्याचं मार्केट हे पैसे कमवण्यापेक्षा आपलं भांडवल कसं सुरक्षित राहील ह्यावरती फोकस केला पाहिजे. कमीत कमीत आणि पुन्हा सांगेन मित्रांनो, जर मार्केटमध्ये काम करायचं असेल ना तर त्याचा प्रॉपर अभ्यास करा. तुम्हाला मी दाखवतो बघा, एवढं सगळं असताना सुद्धा आमचे ट्रेड बघा मित्रांनो, हे 31 जानेवारी ते फेब्रुवारीचे तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल, एवढ्या मार्केटच्या अस्थिरतेमध्ये सुद्धा 1 2 3 4 5 फक्त 5 ट्रेडमध्ये आमचा स्टॉप लॉस सेट झाला. टोटल ट्रेड किती आहेत बघा, 3 4 5 5 10 15 17 ते 18 ट्रेड आहेत. 17 ते 18 ट्रेड मधून फक्त आणि फक्त 5 आमचे स्टॉप लॉस सेट झाले. म्हणजे पुन्हा सांगेन, हे सगळेच ट्रेड घेतात सर्वच विद्यार्थी असं नाहीये, कारण सध्या मार्केटची भीती असं आहे ना की खूप विद्यार्थी लिहितात सर नाही मिस झाला. ऍक्च्युअली तो मिस नाही झाला, भीती वाटते. कारण मार्केट, आणि हे इथे जर तुम्ही बघाल ना, आमचे पडलेल्या मार्केटमध्ये सुद्धा सगळे ट्रेड सीचे आहेत, लॉंगचे आहेत. आणि मग हे लॉंगचे ट्रेड घेताना मित्रांनो आम्ही पूर्णतः अभ्यास करून काम करतोय. आम्ही त्याची कोर्स ट्रेंड बघतो, आम्ही त्याचं फायनान्शियल चेक करतो, आम्ही त्याच्यातला पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करतोय. खूप काही गोष्टी असतात त्या सातत्यपूर्ण केल्या जातात, तेव्हा असे ट्रेड भेटतात. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे जे मार्केट आहे ना, ही मोठी संधी आहे तुम्हाला शिकण्याची. आणि जर तुम्हाला शिकायचं असेल ना मित्रांनो, आमचा जो हा कोर्स आहे, खरोखर तुम्हाला सांगतो तुमची ट्रेडिंग एका वेगळ्या लेवलवर नेईल. कारण इथे प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेडिंग असतं. आणि सर्वात महत्वाचं की डेली जे रिलायबल इन्कमसाठी आम्ही जे स्ट्रॅटेजी वापरतो ना, पोझिशनलला असेल, इंट्राडेसाठी असेल किंवा स्विंग ट्रेडिंग, त्या भन्नाट स्ट्रॅटेजी अतिशय मोजक्या इंडिकेटरच्या साह्याने आम्ही काम करत असतो. इथे फोकस आमचा पॅटर्न्सवरती असतो, तेही मोजके पॅटर्न्स असतात. सो तुम्हाला जर एक व्यावसायिक म्हणून काम करायचं आहे, बघा पैसा खूप आहे, फक्त आपल्याला त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, थोडा सराव केला पाहिजे. मिळणारा पैसा खूप जबरदस्त असतो. आणि ज्याला ज्याला वाटतं की आपल्याला कोर्स आपणही केला पाहिजे, आणि इथे संधी काय माहिती आहे, हा वर्षाचा कोर्स आहे अश्वमेधचा मास्टर ट्रेडर प्रोग्राम. तुम्ही मंथलीच्या हिशोबाने सुद्धा जॉईन करू शकता, आणि नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते अपग्रेड करू शकता. सो तुम्हाला वाटतं की तुम्हालाही एक प्रोफेशनल ट्रेडर म्हणून काम करायचं असेल ना, तर या नंबरला फोन करा आणि कोर्ससाठी जॉईन करा. ओके. सो जाता जाता एवढंच सांगेन की इंट्राडेमध्ये काम करताना सावध भूमिका घ्या. फक्त एका लॉटच्या सहाय्याने 50 MA चा आधार घेऊन करा. जोपर्यंत 50 MA च्या खाली आहे तोपर्यंत माझा जो बायस आहे तो पीचा असतो. जेव्हा 50 MA च्या वरती असतो तेव्हा मी घाबरत का आहे ना, पण एक सीईचा ट्रेड घेऊन चालतोय नावाला फक्त. पण इथे मात्र मी प्रॉपर प्राइस ऍक्शनच्या आधारे काम करतोय. मोस्टली आम्ही निफ्टी बँक निफ्टीला अवॉइड करतोय, कारण पुन्हा तर सांगितलं की ग्लोबल मार्केटनुसार इथे रिएक्शन खूप फास्ट असते. पण चांगले स्टॉक आजही बाजारात आहेत. आजही एवढ्या घसरत्या बाजार, तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की एवढ्या घसरलेल्या बाजारात जर तुम्ही आमच्या स्टॉक बघाल ना मित्रांनो, सगळे तुम्हाला सीईचे स्टॉक दिसतील. बघा, मार्केटशी काय घेणं देणंच नाही, मार्केट किती घसरत आहे किती अस्थिर आहे नाही, त्यातल्या त्यात सुद्धा आम्ही चांगले स्ट्रेंथ असलेले स्टॉक शोधतोय. बघा तुमच्या लक्षात येतील. बघा आता आम्ही ओव्हरनाईट कॅरी केला होता, एका रात्रीत बघा मस्तपैकी 10,000 याच्यावरती किती प्रॉफिट भेटलंय. ओके, 400चा लॉट साईज आहे, घेतला आम्ही 42ला, म्हणजे 16,000 आम्हाला 17,000 रुपये, म्हणजे जवळजवळ पैसा दुप्पट झाला होता. असे स्टॉक शोधून भेटतात. तुम्ही जर बघाल हे सगळे आमचे लक्ष्मी दर्शनचे सकाळी घेतलेले स्टॉक असतात. ओके, आणि पूर्ण विकलीच आहे. सो तुम्हाला वाटतं तुम्ही हे करा, सांभाळून काम करा, घाबरून जाऊ नका. पोर्टफोलिओसाठी जेव्हा तुम्ही चांगले निफ्टी 50चे चांगले स्टॉक जर बघत असाल तर तुम्ही एडीएक्सच्या आधारे त्याची स्ट्रेंथ चेक करा. अबाउट 21 असेल तर तो घेण्यासारखा असेल. पुन्हा सांगेन, कुठलाही डिसिजन घेताना तुमच्या आर्थिक तज्ञाशी सल्लामसलत करा, कारण शेअर मार्केट म्हणजे पूर्ण जोखमीचं काम आहे. आणि आता तर जोखीम खूपच वाढले, आणि त्यामुळे खूप सांभाळून काळजीपूर्वक काम करा. नफ्यापेक्षा भांडवल कसं सुरक्षित राहील यावरती फोकस करा. सर्वात महत्वाची गोष्ट की आता मी
विद्यार्थ्यांसाठी गुरुवारचे झूम मीटिंगद्वारे लाईव्ह मार्केट ट्रेनिंग आम्ही करणार आहोत. सो जे विद्यार्थी आहेत त्यांनी झूमचं ॲप जो आहे तो लॉग इन करून ठेवा आणि दर गुरुवारी मला वाटतं आठवड्यातून 2 दिवस करायचा माझा प्रयत्न आहे, पण ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी करू. आणि तुम्हालाही अश्वमेधचा सभासद बनायचा असेल, विद्यार्थी म्हणून तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर ऑफिसला फोन करा. सो आज आपण इथेच थांबूया. पुन्हा सांगेन, काळजी करू नका, फक्त प्रॉपर अभ्यास करा, सराव करा आणि अतिशय संयमाने काम करा. थँक्यू, धन्यवाद.